हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीत कथितरित्या झालेल्या लुटीच्या घटनेचा निषेध करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोपरगावातील श्रीराम मंदिरात रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करत कथित प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पावसाची रिपरिप सुरू असतानाही मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि रामभक्त श्रीराम मंदिरात एकत्र आले. शहर प्रमुख गगन हाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात माजी जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव, संपर्क प्रमुख मनोज कपोते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाआरतीनंतर मंदिर परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत अयोध्येतील कथित घटनेचा निषेध व्यक्त केला. प्रभू श्रीराम मंदिराच्या पावित्र्याशी तडजोड मान्य नाही अशी भूमिका मांडत संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी श्रीरामांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. धार्मिक श्रद्धास्थानांबाबत कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशाराही यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव. जय श्रीराम. आज कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने आज आम्ही प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये येऊन त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आरती केलेली आहे. आरती करण्याचं कारण असं होतं, आमच्या मनामध्ये तर राम आहेच, ते आम्हाला दाखवायची गरज नाही. कारण की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी तसेच पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे का हाताला काम आणि मनामध्ये राम या ध्येय धोरणावरती आम्ही चालणारे शिवसैनिक आहोत. खरं तर बघायला जर गेलं तर आमचं हिंदुत्व हे आम्हाला सर्टिफिकेट द्यायची कोणाची गरज नाहीये. हिंदुत्व हे फक्त कोणी एका माताने जर लावून ठेवलं असेल तर ते फक्त शिवसेनेने लावून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस बाबरी मस्जिद पाडली गेली होती त्यावेळेस बाकीचे सगळे शेपूट घालून पुढे काय होते, त्यावेळेस हे स्वतःला बुरखा घातलेले जे स्वतःला म्हणतात आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहे, ते हिंदुत्ववादी गेले कुठं? आज एवढा मोठा टल्ला आज श्रीरामांच्या त्या मंदिरामध्ये अयोध्येमध्ये टाकलेला आहे बीजेपीने, तरी सुद्धा आज कोणी बोलायला तयार नाहीये, कोणी आज त्याच्यावरती भाष्य करायला तयार नाहीये, रस्त्यावरती उतरायला कोणी तयार नाहीये. कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? म्हणजे तुमचं हिंदुत्व फक्त हे श्रीरामाचे पैसे खाण्यापुरतच आहे का? हा खूप मोठा विषय आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी जो खरंच हिंदुत्व असेल, ज्याचं रक्त सळसळ करत असेल ना, ज्याला खरंच वाटत असेल ना, जो खरंच राम भक्त असेल ना, तर त्याचा रक्त सळसळच पाहिजे, तो रस्त्यावरती उतरलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही बीजेपी भक्त बनू नका. बीजेपी भक्त जे आहे ते घरामध्ये बसलेले आहे आणि आम्ही आमचं हिंदुत्व ज्या वेळेस दाखवायची गरज येईल, ज्या वेळेस दाखवायची गरज येते त्यावेळेस शिवसेना भक्त रस्त्यावरती उतरती, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिवसेना एकमेव पक्ष असा आहे कारण धर्माच्या नावावरती किंवा श्रीरामांच्या नावावरती राजकारण आम्ही करत नाही. पण आमचं रक्त सळसळलेलं आहे, आमच्या श्रीरामाचे पैसे यांनी खाल्लेले आहे, यांनी सगळे पैसे जे आहे ते खासदार आमदार फोडण्यासाठी वापरलेले आहे. आमचा यांच्यावरती सरक आरोप आहे आणि यांनी सिद्ध करून दाखवा. जर कधी यांनी चोरी केलेली नसेल तर यांनी ते सिद्ध करून दाखवा. ते सगळे पैसे त्यांनी जनते पैसे आणून दाखवावं. सगळ्यात पहिलं उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी 1 करोड रुपये देणगी त्या ठिकाणी दिलेली आहे. कोणी दिली नव्हती त्यावेळेस, फक्त पक्षप्रमुख श्रीमान आदित्य साहेब उद्धव साहेबांनीच त्या ठिकाणी 1 करोडची देणगी सगळ्यात आधी दिली होती त्या ठिकाणी. जय श्रीराम. दक्षिणे लक्ष्मण यश वामे जनकात्मज पुरतो मारुतिर्यश तं वंदे रघुनंदनम. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राची आरती सुरू आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे गेली कित्येक वर्षापासून प्रभू रामचंद्र हे एक प्रकारे कारागृहात होते आणि आपण आपल्या आयतीमध्ये आपण आपल्या डोळ्याने प्रभू रामचंद्राची जी मुक्तता झालेली आहे, अयोध्येमध्ये सुंदरसं असं राम मंदिर बांधलंय आणि आज संपूर्ण भारतातील जगभरातील लोक तिथे येत आहेत, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत आहेत.
अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक श्रद्धेपोटी प्रभू रामचंद्राच्या चरणी दान धर्म करत आहेत. वास्तविक जेव्हा मंदिराचं काम चालू होतं, काही वर्षापासूनच हे आंदोलन चालू असताना कित्येक तरी दान केलेल्या लोकांनी, दान धर्म केलेल्या लोकांनी, कुणी चांदीच्या विटा दिल्या असेल, कुणी सोन्याच्या विटा दिल्या असेल, कुणी हिरे माणिक मोती असल्या त्या विटा जवळजवळ 1200 विटा या प्रभू रामचंद्राच्या चरणी अयोध्येला लोकांनी दान केलेलं आहे. आणि आजची परिस्थिती बघता त्या सर्व 1200 विटा या चोरी गेलेल्या आहेत. लक्षात. आणि आता काही दिवसापूर्वी या प्रभू रामचंद्राच्या तिथं जे लोकांनी दान धर्म केलेले आहे त्या दानपेटीतील काही रक्कम त्या रक्कमेवरती डल्ला या लोकांनी मारलेला आहे. नेमकं मला हे काही समजत नाही. मग हे राम मंदिर याच्यासाठी बांधलं, भगवंतांनी तुम्हाला याच्यासाठी ते करायला लावलंय का? खरं तर पूर्वी साधू संत सांगायचे का देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये आणि गावाचं खाऊ नये. खरं तर माझ्या भाषेत सांगायचं जर झालं तर देवाचं म्हणजे आपलं ते, गावाचं म्हणजे या देशाचं, राज्याचं, भावाचं म्हणजे जे कोणी मित्र पक्षी असेल, आपले सहकारी असेल, आणि देवाचं म्हणजे प्रभू रामचंद्र भगवान. आणि यांना भावाचं पुराण, गावाचं पुराण, देवाचंही पुराण नेमकं चाललं काय? तुम्ही काय भस्मासूर झालं काय? हा, तुम्ही अख्खा देश लुटून खाला, शेतकरी देश धडीला लावला, महागाईचा भस्मासूर वाढला. नेमकं चाललं काय? मी भगवंताला एकच सांगेल, या लोकांना सद्बुद्धी दे. अरे नका रे हे करू, नका हे करू, नरकात जावं लागेल तुम्हाला. देवांची जर पैशाची लूटमार करत असेल, देवाच्या पैशावरती, दान धर्म केलेल्या पैशावरती तुम्ही जर डल्ला मारणार असेल, तुम्ही नरकात जाल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय श्रीराम. हजारो कारसेवक शिवसैनिकांच्या बलिदानानंतर जे भव्य दिव्य असं राम मंदिर हे संपूर्ण देशाचं हिंदू अस्मितेचं प्रतीक मानलं जातं. आणि त्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी काय दिलं, काय योगदान दिलं हे आपण काही सांगण्याची गरज नाही. परंतु ज्या ज्या वेळेस राम मंदिराच्या संबंधी कुठलेही प्रश्न असत त्या वेळेस शिवसेना त्वेषानं मैदानात उतरलेली आहे. जसं सत्ता आली, सत्ता आल्यानंतरून मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख कब नहीं बताएंगे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, सध्या पक्ष प्रमुखांनी अयोध्येला गेले शिवसैनिकांना घेऊन आणि तिथे जाऊन ललकारी दिली. पण तुम्ही मंदिर कधी बांधणार आता सांगा. सत्तेवर तर येऊन बसले, पण मंदिर का बांधत नाही? त्या आंदोलनानंतरून त्याचा इफेक्ट असा झाला की सगळा देश खडबडून जागा झाला. आणि आज पुन्हा एकदा महाआरतीचं नियोजन पक्षाच्या वतीने याच्यासाठी केलं की ज्या श्रद्धेने आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रति अस्मिता ठेवून अयोध्येमध्ये आज प्रत्येक घराघरातून, देशातून साधारण सर्वसामान्य कबाड कष्ट करणारा आहे माणूस, त्याला एक अस्मिता तयार झाली का आपण अयोध्येला गेलं पाहिजे. तो गेला म्हणजे 2 रुपये त्या दानपेटीत टाकतो. परंतु या सरकारने 1 रुपया भरून नेमलेला जो ट्रस्ट आहे, तो ट्रस्ट या सरकारच्याच आशीर्वादाने कितीतरी मोठी लूट करत आहे. आणि ही लूट ही देशाची माणसांची झाली, पण आता देवाची सुद्धा लूट या धर्माच्या नावाखाली चालू करायला. असं हिंदुत्व शिवसेनेला मान्य नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे या मातीचं रक्षण करणार आहे, ही वंदनीय साहेबांची शिकवण आहे. म्हणूनच आज हे आंदोलन जे आहे, या आरती करून पुन्हा एकदा हिंदूंना जागृत करून आम्हाला हे तुमचं असलं हिंदुत्व मंदिराचे पैसे खाणारं मान्य नाही आणि यांना पाठीशी घालणारे कोण आहे हे सांगायची गरज नाही. या देशाचे राज्यकर्तेच जाणीवपूर्वक या लोकांना त्यांनीच नेमलेले माणसं आहेत. त्यामुळे या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि राहिला प्रश्न हिंदुत्वाचा, हिंदुत्वासाठी शिवसेना सदैव रस्त्यावर राहील आणि चिरकाल जोपर्यंत हिंदू आहे तोपर्यंत शिवसैनिक हा हिंदू म्हणूनच जगणार आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.